नमस्कार. विचार करा, आपलं मुख्य दार न बदलता घरात सुख आणि समृद्धी आणता आली तर? हो, असा दावा करणारं एक उत्पादन बाजारात उपलब्ध आहे. आज आपण फॉर्च्यून डोअर नावाच्या याच एका अनोख्या वास्तू उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. हे नक्की काय आहे आणि कसं काम करतं? चला तर मग पाहूया. आता बघा, प्रत्येक उपायामागे एक समस्या तर असतेच नाही का? मग प्रश्न हा आहे की फॉर्च्यून डोअर नक्की कोणती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतं, आणि याचं उत्तर थेट आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दाराशी जोडलेलं आहे. हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये, कारण फॉर्च्यून डोअरच्या निर्मात्यांच्या मते याचं उत्तर आपलं भविष्य ठरू शकतं. त्यांच्या म्हणण्यानुसार आपलं मुख्य दार हे एकतर नशिबाला आत बोलवतं किंवा येणाऱ्या संधींना कायमचं बाहेरच रोखून धरतं. आता ही कल्पना येते कुठून? तर वास्तुशास्त्राच्या एका अगदी मूलभूत सिद्धांतावरून. बघा, जसं आपलं शरीर तोंडावाटे अन्न आणि ऊर्जा घेतं, अगदी तसंच कोणतंही घर किंवा इमारत आपल्या मुख्य दारातूनच सगळी वैश्विक ऊर्जा आतमध्ये खेचून घेते. आणि इथेच एक धक्कादायक दावा समोर येतो. तो म्हणजे आजच्या काळातली तब्बल 90% घरं आणि ऑफिसमध्ये मुख्य दार चुकीच्या ठिकाणी आहे, आणि याचमुळे ऊर्जेचा जो नैसर्गिक प्रवाह असतो तो पूर्णपणे बिघडतो. मग याचा परिणाम काय होतो? बरं, या पॅकेजिंगवर अगदी स्पष्टपणे लिहिलंय, दाराची चुकीची जागा म्हणजे फक्त वास्तुदोष नाही, तर त्याचा थेट नकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर, घरातल्या शांततेवर आणि अर्थातच आपल्या समृद्धीवर होऊ शकतो. तर जेव्हा दाराची जागा चुकते आणि नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा वास्तुशास्त्रामध्ये तिला एक खास नाव दिलेलं आहे. या नकारात्मक ऊर्जेच्या जागेला विदिशा असं म्हटलं जातं. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादी इमारत किंवा घर पृथ्वीच्या नैसर्गिक चुंबकीय शक्तीशी म्हणजे मॅग्नेटिक ॲक्सेसशी जुळलेलं नसतं, तेव्हा तिथे हा विदिशा दोष तयार होतो. पण हा प्रश्न पडतो की ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणावर का दिसते? याचं कारण दडलंय आपल्या आजच्या बांधकाम पद्धतींमध्ये. आजकाल जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल यावरच लक्ष दिलं जातं, आणि या गडबडीत वास्तुशास्त्राचे जे ऊर्जेशी संबंधित नियम आहेत त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. तर याच समस्येवर एक उपाय म्हणून फॉर्च्यून डोअर हे उत्पादन बाजारात आणलं गेलं आहे. चला आता जरा या उपायाबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. आणि हे आहे ते उत्पादन, फॉर्च्यून डोअर. याच्या बॉक्सवर दिलेल्या माहितीनुसार हे वास्तुशास्त्रातले तज्ज्ञ डॉक्टर जितेन भट यांनी तयार केलेलं आहे. आता बॉक्स उघडल्यावर आतमध्ये हे असं उपकरण दिसतं. याचं जे खास डिझाईन आहे ते मुद्दाम विदिशा दोष म्हणजे वास्तूमधलं ते चुकीचं अलाइनमेंट दुरुस्त करण्यासाठीच बनवलं आहे, जेणेकरून घरातला ऊर्जेचा प्रवाह पुन्हा एकदा सकारात्मक आणि चांगला होईल. ठीक आहे, पण मग हे उपकरण वापरायचं कसं? चला तेही पाहूया. यासोबत दिलेल्या माहितीपत्रकात याची एक अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांची आहे. पहिली पायरी म्हणजे एका विशिष्ट लोकेटर टूलच्या मदतीने भिंतीवरची सगळ्यात सकारात्मक जागा शोधायची. दुसरी पायरी हे फॉर्च्यून डोअर जमिनीपासून साधारण 7 फूट उंचीवर त्या जागी लावायचं. आणि तिसरी पायरी, बस हे लावल्या लावल्या तिथे एक व्हर्च्युअल म्हणजेच आभासी दार तयार होतं, जे चांगलं भाग्य आत आणतं. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? तर आपल्याला आपलं खरं भौतिक दार अजिबात बदलावं लागत नाही. हे उपकरण फक्त सकारात्मक ऊर्जेसाठी एक नवीन, एक व्हर्च्युअल प्रवेशद्वार तयार करतं. बरं, मग हे आभासी दार लावल्यावर नक्की काय मिळतं? म्हणजे कंपनी नेमके कोणते फायदे होतील असा दावा करते? चला ते पाहूया. या उत्पादनाच्या माहितीनुसार घरासाठी आणि व्यावसायिक जागेसाठी म्हणजे ऑफिस किंवा दुकानासाठी वेगवेगळे फायदे मिळतात असं सांगितलं आहे. जर हे घरात वापरलं तर असा दावा केला जातो की यामुळे घरातला सुसंवाद आणि संपत्ती वाढते. इतकंच नाही तर घरातील लोकांना चांगल्या संधी मिळतात आणि त्यांची सर्वांगीण प्रगती होते. आणि समजा हेच उपकरण जर ऑफिस किंवा दुकानात लावलं तर त्याचे फायदे वेगळे आहेत. असा दावा आहे की यामुळे जास्त ग्राहक आकर्षित होतात, धंद्यातली उलाढाल वाढते आणि संपत्ती वाढवण्यासाठी नवनवीन संधी निर्माण होतात. आणि या सगळ्या दाव्यांचं सार एकाच वाक्यात मिळतं, जे याच्या बॉक्सवर अगदी ठळकपणे लिहिलेलं आहे: आपल्या जीवनात सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करा. तर मग या सगळ्या माहितीनंतर शेवटी एकच प्रश्न उरतो. एक आभासी दार खऱ्या आयुष्यातल्या संधींची दारं खरंच उघडू शकतं का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?